जर तुम्ही सुद्धा माझ्यासारखे चाट लवर असाल की तुम्ही चाटवरती लिटरली जगू शकत असाल तर 5 मिनिटाच्या आत येस मॅगीपेक्षा सुद्धा जर झटपट तुम्हाला चाट करून खायचं असेल तर ही डिश खास तुमच्यासाठी. हाय मी अधीश. फूड कुटुंबाच्या झटपट चटपट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. झटपट चटपट ही अशी आपली सिरीज आहे की जिथे आपण घरात जे अवेलेबल इन्ग्रेडियंट्स असतात त्यांनी झटपट गोष्टी करत असतो की ज्या चटपटीत होत असतात. आणि मला असं वाटत नाही की असा कोणीही माणूस आपल्याला या भारतामध्ये तरी सापडेल की त्याला चाट आवडत नाही आणि त्याला असं रात्री बेरात्री किंवा कधीतरी असं रॅन्डमली चाट खाण्याचं क्रेविंग होत नाही. पण दरवेळेला चाट खायचं म्हटलं की मग ती पुरी आहे का, चुरमुरे आहेत का, हे सगळं बघत बसायची गरज नाहीये. कारण आज जो पदार्थ आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत ना त्याच्यानंतर तुम्हाला जेव्हा इच्छा असेल ना तेव्हा तुम्ही चाट बनवू शकता. सो हेच चाट दाखवण्यासाठी आज माझी एक छान मावशी, माझ्या आईची मैत्रीण विभा संचेती फूड कुटुंबाच्या किचन मध्ये आलेला आहे. हाय 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 हाय. सो मावशी, जसं मी आता सगळ्यांना सांगितलं की चाट आयटम हे असे की ते प्रत्येकाला खायला आवडतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत कधी पण क्रेविंग होते की आपल्या अवेलेबल जे आहे वस्तू त्याच्यामुळे चाट हे खायचंच आहे. So, आज आपण आपल्या सगळ्या चाट लव्हर्सना काय दाखवतो? ब्रेड पुडिंग चाट. ब्रेड पुडिंग चाट म्हणजे ऐकल्यानंतरच मला एकदम असं तोंडाला पाणी सुटलेलं आहे. सो मावशी, सगळ्यात पहिल्यांदा सांग आपल्याला काय काय वस्तू काय काय लागणार त्याच्यासाठी? त्याच्यामध्ये कट केलेले ब्रेड लागतात, कट केलेले ब्रेड, चिंचेची चटणी, चिंचेची हिरवी हिरवी चटणी, दही. दही ते आपल्या कन्सिस्टन्सी प्रमाणे दही वड्याला कसं लागतं तशी दही लागते. आणि आपण या दह्यामध्ये अजून काही घातलंय? साखर आणि मीठ. फक्त साखर आणि मीठ, आपल्या चवीनुसार साखर आणि मीठ. हे सगळे इन्ग्रेडियंट आपल्या घरामध्ये रेडीली अवेलेबल असतात. सो सुरुवात करूयात. पण मला एक तुला पहिलं विचारायचं आहे की हा जो ब्रेड तू असा छान हा जो गोल कट करून घेतलायस तो जरा आपल्या व्ह्युअर्स दाखव ना की तो कसा कट करायला पाहिजे. आपण कोणते पण असं गोल घ्यायचे आणि राऊंड कट करायचे. अच्छा, म्हणजे आता आम्ही हे घेतलंय काय, एक झाकण घेतलंय. तुम्ही वाटी किंवा काही जे काही तुम्हाला घ्यायचं असेल ते तुम्ही घेऊ शकता. फक्त ते साईड्स निघायला पाहिजे, साईड्स नीट निघायला पाहिजे. आणि हे साईड सुद्धा वाया घालवायचे नाही. ह्याच्या आपण ब्रेडचा चिवडा पण करू शकतो. ब्रेडचा चिवडा करू किंवा शकतो, क्रम्स करून त्या स्टोअर पण करू शकतो. करेक्ट करेक्ट. आम्ही जरा प्रेस करतो, माझ्या शक्तीचा वापर करायला पाहिजे की नाही. सो असं नीट त्या कडा हे करून ते छान गोल झालं पाहिजे. राईट. मला दाखवायला लागतं ना की फूड कुटुंबामध्ये मला पण 4 गोष्टी येतात करतो. आणि आईची मैत्रीण आली त्यामुळे कसं मला दाखवायला लागतं की अरे आमच्या आईने आमच्यावरती केलेले कुकिंगचे संस्कार व्यवस्थित. म्हणून तो इथपर्यंत पोहोचलायस तू. वा 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 वा, कमाल. परफेक्ट गोल झालेला आहे हा. आणि आता आपण हा वेगळा करून दाखवूया. सो असे बघा किती सुंदर हा ब्रेडचा छान आमचा चंद्र आपण म्हणू शकतो की हा तयार आहे. आता गरज आहे फक्त ते असेंबल करायची. सो आम्ही एक काम करतो, पटकन जरा आम्ही हे सगळ्या असेंब्लिंगची तयारी करतो. तोपर्यंत तुम्ही एक काम करा, आमच्या किचनची एक छान टूर घ्या. कारण आमचं हे जे किचन आहे हे नटलेलं आहे ते म्हणजे पॉटरी डेंच्या सुंदर सिरॅमिक भांड्यांनी. अर्चना देशपांडे ही जी आपली मराठमोळी उद्योजिका आहे तिने काढलेला हा ब्रँड आहे. ही सिरॅमिकची भांडी जेवढी वापरायला एकदम दणकट आहेत ना तेवढी दिसायला सुद्धा सुंदर आहेत. सो पटकन आमच्या किचनची टूर घ्या. सो तुम्ही आता आमच्या किचनची टूर घेतलेली आहे. तोपर्यंत आम्ही आमची डिश जी असेंबल करायची आहे त्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे. सो मावशी, शुभस्य शीघ्रम, काय करायचं सांग मला. आधी ब्रेडचा स्लाइस ठेवायचा, एक ब्रेडची स्लाइस ठेवायची, त्याच्यावरती ही चटणी स्प्रेड करायची. हिरवी चटणी पहिले आपण स्प्रेड करतोय. हा, वा, रंग सुद्धा इतके मस्त दिसत आहेत ना की आता ते बघूनच मला असं टेम्प्ट झालं की मी कधी एकदा खाईन. पण मला सांग मावशी, तू कोणाकडनं ही डिश शिकलीस का? ही तुझी तू इन्व्हेंट केली? मी माझी इन्व्हेंट केली. क्या बात आहे, क्या बात आहे. फूडचं खूप हे त्याच्यामुळे मी आपलं करत असते. वा वा वा. पण आय थिंक तुझी ही डिश ना अनेक लोकांसाठी सेव्हियर ठरणार आहे. अनेक अशी बॅचलर मुलं असतात किंवा फॉर दॅट मॅटर लहान मुलं असतात की ज्यांना पटकन काहीतरी खायचं असतं. आता कोणी कोणी असं ह्याच्यामध्ये असतात ना, हॉस्टेलमध्ये राहणारी वगैरे, इझी होते, इझी होऊन जातं. आता काय घालायचं आपल्याला त्याच्यावरती? दही. दही घालायचं. वा,
आज तू हाय काय करू नकोस. नाही, दही भरपूर आणलंय दही मी, भरपूर म्हणून तर घालायचं. आणलंय भरपूर मी पण. तर त्याशिवाय मग त्याला त्याच्यामुळे चवच तो- लागत हा नाही. हा 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 आणि काय ब्रेड ते सगळं ऍब्सॉर्ब करणार ना, नाही म्हणलं Yes. तरी. करेक्ट. चाट मसाला. आणि आता चिंचेची चटणी. चटणी. ब्रिलियंट ब्रिलियंट. दिसताना इतकं टेम्पटिंग दिसतंय ना. वा वा वा. नाईस. त्याच्यावर कांदा. अँड देन लास्ट वा 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 वा. म्हणजे म्हणतो बघ ना, क्षणार्धात त्याचा लुक इतका चेंज झाला की आता कोणी गेस करावं की खालती खरंच त्याच्या आणि ब्रेड कोणी आहे. गेस्ट आला आता काय करायचं, पटपट नाही करू शकतो. असं कुठलंच घर नसेल की ज्याच्यामध्ये ब्रेड मिळणार नाही. कांदा आणि आजकाल चाटचं सामान तर प्रत्येक घरामध्ये असतंच. झाली डिश तयार आहे आपली. डिश इज रेडी. रेकॉर्ड ब्रेकिंग वेळामध्ये मावशीने ही डिश केलेली आहे. लिटरली आम्ही घड्याळ लावलं, 5 ते 10 मिनिटामध्ये इतकी ही कमाल टेम्पटिंग डिश तयार झाली आहे. सो एक काम करा, तुम्ही ना जरा ह्या डिशचा एक क्लोज लुक घ्या आणि बघा की खरोखरच तुम्हाला याच्यामध्ये ब्रेड कुठे दिसतोय का. कारण बघितलं तुम्हाला असं वाटेल की कुठेतरी एक छान एक्झॉटिक दही वड्याची किंवा चाटची ही डिश आहे. पण घरातले जे सगळे आयटम आहेत त्याच्या सकटच आपण ही डिश बनवलेली आहे. विथ युअर परमिशन आता मी हे टेस्ट करतो. येस. ओके. आई शपथ, कसला फुल सॉफ्ट झालंय ना दह्यामुळे. आणि लिटरली म्हणजे तुम्ही बघू शकाल दह्यामध्ये आमचा हे जो ब्रेड आहे हा लिटरली फ्लोट झालेला आहे, पण तो तशाच कन्सिस्टन्सीचा पाहिजे. ओके नी. भाई साहब, म्हणजे मला जर कोणी हे डोळे दाखवून खायला दिलं असतं ना, मी स्पष्टपणे सांगितलं असतं की मी दही वडा खातोय. पण हे ब्रेडचं बनवलंय हे म्हणजे गेस करण्यासारखंच नाहीये. आणि तसं आहे, आपण ब्रेड ह्याला तळतो आपण दही वड्याला. बरोबर. वड्या तळून मग पाण्यात टाकतो. बरोबर. त्यापेक्षा तळून हे करा, त्यापेक्षा एकदम इझी आहे. किती हेल्दी ऑप्शन हेल्दी आहे आणि एकदम इझी आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. सो जर तुमच्याकडे सुद्धा अशा छान छान इनोव्हेटिव्ह रेसिपीज असतील की ज्या तुम्ही स्वतः इन्व्हेंट केल्यात, तर त्या फक्त तुमच्यापर्यंत ठेवायच्या नाहीयेत, तर त्या फूड कुटुंबच्या किचनमध्ये येऊन सगळ्यांना दाखवायच्या आहेत. इथं खाली आमचा व्हॉट्सअप नंबर देतो, नक्की आम्हाला व्हॉट्सअप करा की तुमच्याकडच्या अशा काय छान छान रेसिपीज आहेत. खाण्यावरती प्रेम करायचं आहे तर फूड कुटुंबाला लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे.